मॅडम आपली सायली रसायली ती नीरवच्या प्रेमात पडलीये. मग तर आता होऊनच जाऊ दे, होऊनच जाऊ दे. जाऊ दे ना होऊन. आमच्या प्लेअर मध्ये आणि तुमच्या मास्तरीन बाई मध्ये आय फाईट. विश माग, सगळं तुझ्या मनासारखं होईल. नीरवची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाइफटाइम हँगआउट फ्रेशर्स. हारलीस. ए हारलीस. जिंकलो. नीरा काय चीटिंग केलीस तू. बोलास विश माग म्हणून मी डोळे मिटले. मी काय चीटिंग केली आहे? नाही तू चीटर. मी का चीटर का? तू सांगितलंस ना डोळे मीट. मनवा हरलीस हे बघ स्पोर्टिंगली का? नेहमी मीच का स्पोर्टिंगली घ्यायचं. म्हणजे तू हे कुठे आहे? कोण जिंकलं? कोण जिंकलं? काय झालं? कोण जिंकलं म्हणजे तुम्ही कुठे गायब झाला होता? आम्ही ते वडापावचा विषय निघाला ना, तर भूक चाळली जरा माझी. हा बाय द वे मी जिंकलोय आणि ते पण विदाउट चीटिंग. नीरव तू जिंकला नाहीयेस, तू चीटर आहेस. चीटिंग कधी करायची? मुलींशी क्या चल रहा है? आप लोग झगड़ रहे हो का? नहीं झगड़ नहीं रहे. ते आम्ही स्टेअर गेम खेळत होतो. ओह स्टेयर गेम. अरे वो तो हम भी उसमें एक्सपर्ट है. काय सांगतेस? आमचा सम्राट पण एक्सपर्ट आहे माहितीये का. त्याने शिकवलं आम्हाला. लाईक भारी. हाँ पर वो बिना खेले कैसे पता चलेगा? काजल काजल जिंकायचं. कॉन्सन्ट्रेट करा. कम ऑन सम्राट. काजल काजल.
नाही जिंकणार. सम्राट, सम्राट. सम्राट. काय झालं? काय सांगा? खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. मारला तिने चिटिंग केलं तिने चिटिंग नाही, केली नाही. काजल जिंकली. चीटिंग तू केली अशी. हरली और हम जीत गए. देखना, ऐसे ही एक दिन हम आपका भी दिल जीत लेने वाले हैं. अगं परी, तुझं काय बालिशपणा चाललाय? कुठे नेतेस? नाशिक. डोंट टॉक, जस्ट वर्क. फॉलो मी. चला. अगं पण तुला फॉलो करायला मला काय खड्ड्यात पडायचंय का? शू काय नीरव, तू बोल ना काहीतरी. हा परी. चला लवकर, कुणी काही बोलणार नाहीये. चला, चला चला. चला सांगायला चला. हो सांगणार सगळं काय सांगणार. सांगणार? तिकडे बघा. आता मागे बघा. टंटन. कसं वाटलंय सरप्राईज? हो क्या बात है. HK कॉलेज सेल्फी वॉल. क्लिक योर सेल्फी अँड पेस्ट हिअर. वा परी वा. ओके, म्हणजे आता उद्यापासून ज्याला पण सेल्फी काढायचा आहे त्याला इथेच यावं लागणार का? नाही नाही नाही, इथे आलं की सेल्फी काढावाच लागणार. मी बहुतेक हेच म्हणालो ना. नाही नाही नाही. हा चला चला चला, आपण काढू आता सेल्फीचा. चला. ए डिरेक्टरच्या कॅमेऱ्यात. त्याच्या कॅमेऱ्यात खूप भारी येतात सेल्फी. ओके बाबा, तू म्हणशील तसं. आता वेगळी पोझिशन हा. आता? आता तुम्ही मध्ये थांबा. ओके. मी इकडे. हा. हा आणि आता काढ. ए परी कुठे चाललीस? ये ना. अरे होय. अगं ब्लॉक मध्ये. हा, चला आले मी. आला. हा. हे आता ना, आता तुम्ही दोघं काढा, मी तुम्हाला सांगते. हा आता हे बघ, हातात हात पकड. हा असं शेजारी काढ ना selfie. हा असं. हा आता नाही. ऐक. हा आता असं करायचं, तू हात इकडे टाक आणि तू जवळ थांब असं एकदम. हा आता काढ. म्हणजे सायली पुढे बघ ना. स्माइल. आणि आता आपला महत्वाचा पाऊटवाला. त्याच्याशिवाय कसं का सेल्फीच पूर्ण होणार. चला कमून तुमचे खूप मस्त येतात फोटो. थँक्यू बरी. परफेक्ट. दोस्त को छोड़ के फोटोग्राफी. ते काय झालं? अरे धवल, तू ऐकून नाही. धवल, स्वप्न जरा बोलू तर दे. आम्हाला पण आत्ताच कळलं या सेल्फी वॉल बद्दल. अच्छा, म्हणून तुम्ही एवढे सेल्फीज झालात काय? तुम लोग जो ये बदमाशी कर रहे हो ना, वो बंद करो. अरे आत्ताच कळलंय तर फोन टाकायचा ना आपल्याला. तू पण ना नीरव. अरे तू बोलून तर देशील. चुकीला माफी नाही. अरे बापरे. नाही, तुम्हाला पनिशमेंट मिळणार. सर पनिशमेंट नका देऊ सर. सर पनिशमेंट म्हणून 100 उठावशा काढाव्या लागतील का? नाही, 100 उठाबशा नाही तर 100 सेल्फीज काढावे लागतील. अरे तू कशाला रे मध्ये आला? ते दोघं किती छान सेल्फीज काढत होते. तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैराण हूं मैं. अग फूल, यांचा फोटो ब्युटीफुल दिसावा म्हणून मी ते आलोय. पण आता गर्ल्स अँड गाईज, आता तो फोटो अजून ब्युटीफुल होणाऱ्या विचारा का? कारण हिच्यासारखी लाजरी, बुजरी, गोंडस फूल आपल्या सोबत येणार आहे. घे तिला सायली, घे. मनवा नीरवला एकत्र आणणं म्हणजे ना, वाळवंटात पाणी शोधण्यापेक्षा कठीण होऊन बसलंय. तेच ना, आपण एवढा मोठा स्टेअर गेम खेळलो तरी पण हाती काय पण नाही लागलं. तेच तर. रेणुका,
तुला सांगू आपलाच कुठेतरी ना कमी पडतोय. काय जोर जोर नाही अभ्यास, आपला अभ्यास कमी पडतोय. म्हणजे नीरव मनवाचं जुळवून देण्यासाठी आपल्याला आधी त्यांचं कुठल्या मुद्द्यावरून जुळतं ना ते शोधलं पाहिजे. म्हणजे त्यांची पत्रिका बघायची बघायची नाही, बनवायची. म्हणजे ना त्यांच्या सगळ्यांना अशा कॉमन फॅक्टर आहेत ना त्यांची आखी लिस्ट बनवायची. म्हणजे कसं आहे की त्याच्याने आपल्याला नक्की काय ना काहीतरी क्लू मिळेल. हो यार, ही भारी आयडिया आहे. हा ना, चल ट्राय करूया. घे वही. ठीक आहे, बाजूला कर. नीरव मनवा. आमचा मुलगा ना स्मार्टी. तुमच्या मुलीचं काय? आमची मुलगी पण ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल. सम्राट किती झालं रे टोटल? 36. काय 36? सम्राट, खरं लग्न जुळवताना सुद्धा लोकांनी अशीच पत्रिका काढली तर काय लग्न आधीच किती अभ्यास होऊन जाईल एकमेकांचा. आणि शनी, राहू, मंगळ यांचा तर धंदाच बसायचा कायमचा. पण भारी ना, हे सगळ्यांना आधीच केलं. काय भाई, क्या खबर? काय खबर तांबे सर आहेत ना, तांबे सरांनी जे नोट्स दिलेले ना त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस करतोय. काऊन तो भाई देवार का भेटलाच बघ तू आपल्याला. अरे भाई, ते आपण लेक्चरला नव्हतो ना आता तांबे सरांच्या. मग काय ज्ञान दिलाय सरांनी, जरा बघू दे. कशाला? का? अरे तांबे सरांनी फारसं काही शिकवलं नाहीये लेक्चरला. आणि या सम्राटने अगदी शॉर्ट नोट्स काढल्यात. अरे शॉर्ट नोट्सच काढणार ना. तांबे सरांच्या लेक्चरला लॉंग नोट्स काढायला जनता जागी तर पाहिजे. बघू तुला कशाला हवेत नोट्स? तसं पण तू परीक्षेच्या आदल्या रात्रीच मारणार ना नाईट. पण कसं आहे, त्या नाईटला किती फाईट करायचंय याचा अंदाज नको काढून ठेवायला. दुश्मन को पहले समझो, जानो, पहचानो. दे इथे. अरे दे रे. अरे काय करतोय? अरे दे ना. अरे दे. अरे मला का नाही देते? अरे तुला नाही करणार, ते लयच बारीक लिहिलंय मी एक तर, आणि त्याच्यात छोटे छोटे लिहिलंय मी. आज तू राहू दे. ठीक आहे रे, ठीक आहे, जातो मी. नंतर देतो तुला. नंतर दे. केला ते बरं झालं. झालं, लग्न जुळायच्या आधीच पत्रिका पोस्ट होणार बहुतेक. आपल्याला मला पाहिजे, मला अभ्यास करायचा आहे. मी मिळवणार. झालं समाधान. पाडलीस ना. पाटली आहे तर शिव देतो ना. चिकटवून देतो. नाही काय मामा मुद्दामून नाही. या काय सम्राट, शांत बस. बघ, त्याला कळू नये म्हणून एवढी घासली तरी पण एवढी पाटली. वही सम्राट, फाटू दे. अच्छा 100 वया फाटल्या ना तरी चालेल, पण आपल्या नीरव मनवाचं जुळलं पाहिजे. परी, या स्पीडने ना नीरव आणि सायलीचा व्हॅलेंटाईन डे तुझ्या सहस्त्रचंद्र दर्शनाला होईल.
काहीतरी मोठा गेम करायला पाहिजे त्यांना एकत्र आणायला. पण काय करू? हॅलो, हा बाबा, कसे आहात? मी मस्त आहे की परी. इलेक्शनची धावपळ आता संपली आहे, त्यामुळे जीवाला जरा उसंत आहे. अरे हा, इलेक्शन नाही का? मग यावेळी आपल्या पक्षाने बाजी मारली की नाही? मग अगं, मी इथं असताना दुसरा पक्ष कसला येतो इथे? बरं ते सोड, तू इकडे यायला कधी निघते तिकडून ते सांग. बाबा, मी आता अशी मध्येच काय येऊ तिकडे? मग तुझा वाढदिवस तू तिकडे एकटीने सेलिब्रेट करणार की काय तू? अरे हा, माझा वाढदिवस येतोय नाही का? मोठा गेम. कसला गेम? नाही, गेम नाही हो, प्लॅन. मी काय म्हणत होते बाबा, मी जरा प्लॅन मध्ये चेंज केलाय. म्हणजे कसं सांगते तुम्हाला, मी विचार करते की या वर्षीचा बर्थडे ना माझ्या इकडच्या मित्रमैत्रिणींसोबतच सेलिब्रेट करू का? म्हणजे काय होईल, मी जर त्यांना आता पार्टी नाही दिली ना तर मग त्यांना वाईट वाटेल. असे नवीन नवीन मित्रमैत्रिणी झालेत माझे. बरं, पण वाढदिवसाच्या माग किंवा पुढं एखाद दिवस घरला येऊन जा काय? हा, चालेल ना, येते. बरं परी, जरा ऐक, हे बघ. बरं बाबा, मी नंतर बोलते तुमच्याशी, जरा घाईत आहे. हा, चल, बाय. अगं परी. चला, या वर्षीचं बर्थडे सेलिब्रेशन विथ नीरव अँड सायली इन रिलेशन. हॅपी बर्थडे परी. सायली, नीरवचा फोन येतोय तुला. हो, दे ना जरा प्लीज. कट झाला. शी, बघू. अरे यार रेणुका, 3 मिस कॉल आहे, तुझं लक्ष कुठे आहे? हॅलो, हा बोल सायली. हा नीरव, अरे फोन केला होतास का? मी ऍक्च्युली कामात होते हिशोबाच्या आणि माझा फोन सायलेंटवर होता. मला कळलंच नाही वाजलेलं. व्हेरी सॉरी. अगं हो, दम घे जरा. मी कुठे काय तुला बोललोय? इट्स ओके. अगं नशीब. एनिवे, ते जाऊ दे. तू बोल ना, फोन का केला होतास? अगं नाही, एवढं काही मेजर नाही. ऍक्च्युली ना कालच्या लेक्चरच्या नोट्स हव्या होत्या. नोट्स ना? अरे मी देते तुला, लगेच पाठवून. इट्स ओके. काय बाबा, आता तू फोन उचलला नाही म्हणून मी मनवाला फोन केला. तो ती पाठवते आता मला फोटोज. ओके. ओ बरं, ठीक आहे. लुक नीरव, आय एम व्हेरी सॉरी. मी खरंच कामात होते आणि फोन पण ना नेमका रेणुकाच्या बेडवर होता. माझ्या बाजूला जरी असता तरी मला कळलं असतं. आय एम व्हेरी सॉरी. रिअली सॉरी. खूप सॉरी. अगं हो, ठीक आहे. आणि तू फक्त माझा कॉल मिस केलाय काय? माझी उधारी नाही उडवलीस? इतक्या वेळा सॉरी म्हणतेस ते. हा म्हणजे, पण तसं नाही रे, पण खरंच सॉरी. अरे यार सायली, परत सॉरी? मी त्यापेक्षा ना चिडलो असतो तर बरं झालं असतं यार. बरं चल, ठीक आहे. तू तुझं काम कंटिन्यू कर, आपण नंतर बोलूयात. ओके. येस. चल बाय. ए नीरव. हा बोल ना. सॉरी सायली. हॅलो. सायली, तुझा हिशोब चुकतोय का ग? म्हणजे? नाही म्हणजे, कधीच कुणाला सॉरी न म्हणणारी सायली आता चक्क सॉरीचा पाढा म्हणाली फोनवर, म्हणून म्हंटल. त्याचे खरं तर 2च अर्थ असू शकतात. काय? एकतर तुझा हिशोब चुकतोय म्हणून तुझा गोंधळ उडालाय, किंवा मग तुझा आज सॉरी डे आहे. हो, नाही म्हणजे तसं नाहीये. अगं त्याचं जेन्युइन काम होतं ना, आणि मला मदत नाही करता आली म्हणून सॉरी म्हटलं मी, बाकी काही नाही. बर यार, बास कंटाळा आला मला अभ्यासाचा. हे आत्ताच बसलीस अभ्यासाला, कंटाळा काय आला? नोट्स पूर्ण कर गपचूप. मी नंतर करेन ना ग, आता नको. मी जरा कट्ट्यावर जाऊन येते, सम्राट येतोय. बरं जा. तसंही परीक्षा जवळ आली की तुमचा अभ्यास मलाच घ्यायचा. जा. थँक्यू.
सायली हम्म, सायली हम्म. सॉरी. तुझ्या खरंच आपण किती वेळा सॉरी म्हणालो नीरवला. सायली बंद कर, तुम्हाला पुरतं वेळ लागलंय. डोंट वरी, ट्रस्ट मी. नीरवचा विषय आला की मन कसं रेस्टलेस होतं एकदम. हार्टबीट्स वाढतात, अचानक पोटात गुदगुल्या व्हायला लागतात आणि मग असा वेडेपणा होतो हातून. प्रेमात पडल्यावर माणूस वेडा होतो हे ऐकलं होतं, आज अनुभवलं. पण हे वेळ आवडतंय मला. नीरव सोबत असणं, गप्पा मारणं, भांडणं, सगळंच आवडतंय मला. यापुढे काहीही वाटलं घडलं तरी आधी नीरव सोबत शेअर करणार मी. नीरव म्हणजे ना हक्काचा माणूस झालाय माझा, जस्ट लाईक अ लाईफ पार्टनर. येस, माय लाईफ पार्टनर.